सुमारे 15 पेक्षा अधिक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले। त्याद्वारे पीडितांना बदनामीची धमकी देत कोल्हापूर आणि शिरोली इथल्या लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरामध्ये घडला। गेले काही दिवस सुरू असलेल्या लव जिहादचा संशय असलेल्या या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय। पोलिसांनी पुलाची शिरोली येथील शाहिद समीर सनदी या 22 वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या। संशयितांना सोशल मीडियाचा वापर करून 18 ते 22 वयोगटातील तरुणींची मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या किंवा भावनिक जाळ्यात ओढलं। या तरुणींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आले। त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला। तर कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली। 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ गाव बंद शिरोली पुलाची इथं गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनातल्या लोकांनी काढलेली रॅली पोलिसांनी रोखली। शिरोली पुलाची कमानीपासून ग्रामपंचायत पर्यंत काढण्यात येणार होती ही रॅली। पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी आणि घोषणाबाजी, आरोपीवर कडक कारवाईची गावकऱ्यांकडून मागणी करण्यात आली। ग्रामस्थांकडून लव जिहादचा संशय व्यक्त केला जातोय। प्रकरणातील नराधम आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। आणखी अनेक तरुणी नराधमाच्या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 15 मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। या प्रकरणी कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली या गावातील शाहिद संधी या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळं प्रकरण जे आहे ते लव जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत या गावकऱ्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनेतल्या लोकांनी आज गाव बंद जे आहे ते पुकारलेलं आहे। आणि याच गाव बंदच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय या गावामध्ये कडक पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या गावामध्ये रॅली देखील आता या ठिकाणी काढण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या या शिरोली पुलाची या गावापासून कमानीपासून ग्रामपंचायतपर्यंत ही सगळी रॅली जी आहे ती जाणार आहे। आणि आता आपण पाहतोय हा सगळा रॅलीला पोलीस या ठिकाणी रोखताना देखील पाहायला मिळतात। रॅलीला पुढे जाऊ जे आहे ते या ठिकाणी दिलं जात नाही। या रॅलीचं खरं तर आयोजन जे आहे ते कालच त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, मात्र पोलीस या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं या सगळ्यांना पुढे जाऊ देत नसल्याचं चित्र आहे। आता देखील बघितलं तर पोलीस आणि या आंदोलकांमध्ये या ठिकाणी वाद देखील होताना पाहायला मिळतोय। मात्र आपण कुठल्याही पद्धतीने ही रॅली जी आहे ती काढणार या पवित्र्यात हे सगळेजण आहेत। आणि आपण बघतोय हा नराधम जो आहे तो खरं तर एकूण 15 मुलींवरती त्यानं लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यांचे व्हिडिओ करून तो त्यांना धमकवत होता आणि त्याचाच फायदा घेऊन तो त्या ठिकाणी या सगळ्यांवरती अत्याचार करत होता असं त्या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। केवळ हा एकटाच नाही तर त्याच्याबरोबर देखील एक जण होता असा संशय तो या सगळ्यांनी व्यक्त केलेला आणि म्हणूनच त्याच्या साथीदाराला देखील जी आहे ती तात्काळ अटक व्हावी, त्याचा शोध घ्यावा अशी देखील मागणी जी आहे ती या रॅलीच्या माध्यमातून आता केली जाते। आज गाव बंद करतोय आम्ही, शांततेत त्या ठिकाणी मोर्चा काढतोय, रॅली काढतोय, मात्र या ठिकाणी पोलीस जे आहे ते या सगळ्यांना रोखताना देखील पाहायला मिळतात। मात्र सध्या आपण बघितलं तर या सगळ्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातल्या एक नवीन प्रकार खरं तर हा समोर आलेला आहे, घटना समोर आलेली आहे। या संशयित आरोपीला अटक जरी केली असली तरी याच्यावरती कडक शिक्षा व्हावी आणि अशा पद्धतीच्या घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारंवार त्या ठिकाणी होऊ नये यासाठी हा आमचा त्या ठिकाणी रॅली आहे असं देखील सांगितलं जातं। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणात आता पुढे आणखीन काय अपडेट येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे।